विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत अॅडव्होकेट समृद्धी पुरे. तर आता आपण निर्मितीविषयी बोललो, तुझ्या दिग्दर्शनाविषयी बोललो. आता मला तुझ्या अभिनयाविषयी बोलायचं आहे. कारण मलाही व्हायचंय मध्ये तू एक छोटासा रोल केलायस. खरं तर तुझाच चित्रपट होता, पण लीड न करता, जसं तू मगाशी सांगितलंस की तू यशोदेच्या भूमिकेत स्वतःला पाहत नव्हतीस, त्याच्यामुळे तू रोल नाही केलास. पण तरी सुद्धा एक छोटासा रोल केलास आणि त्या रोलचा सुद्धा खूप वाहवा झाली आहे, वाखाणला गेलाय रोल. त्या रोलविषयी मला जाणून घ्यायचं आहे की नेमकं तो रोल करावा असं का वाटलं तुला? एक तर मला ती भाषा खूप चांगल्या पद्धतीने येते. म्हणजे तो जो रोल आहे, खरं त्या रोल ती जी एक दुसरा एक धागा आम्ही पकडलाय, आम्ही म्हणण्यापेक्षा मी, की शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल विदर्भात जशा खूप होत आहेत. प्रत्येक जण एक आस्थेने बघतो की का असं घडतंय, बरंचसं काय काय त्याच्याबद्दल झालंय. पण मला एक जाणवलं काम करत असताना की सगळे शेतकऱ्याबद्दल बोलतात, पण शेतकरी आत्महत्या करून मोकळा होतो, सुटतो. पण त्याच्या बायकोबद्दल काय? सगळ्यात जास्त सफरर होत असेल तर ती त्याची बायको, जी तिच्या पुढे मुलं असतात, ज्यांच्या तोंडात तिला दाणा घालायचा असतो, तिला पुढचं सगळं आयुष्य जगायचं असतं. तर त्या स्त्रीची भूमिका नंदा म्हणून एक कॅरेक्टर आहे, ते मी केलं. आणि त्याच्यातून मला जे काय सांगायचं होतं, तिची व्यथा ती मी बोललेली आहे त्याच्यामध्ये. म्हणून मला असं वाटतं की एक अभिनयातून ती म्हणजे खूप मला पहिलेपासून चिरत असायची की काय वाटत असेल त्या स्त्रीला की जिचा नवरा मरून जातो, एक तर तरुण वय असतं आणि पहिलेच दारिद्र्य, त्याच्यात मुलं, नवरा गेलेला, तिच्याबद्दल कोणी कसा कधी काहीच विचार करत नाही. तो विचार मला नेहमीच हृदयस्पर्शी वाटायचा आणि तो मी व्यक्त केला. आणि तो मला असं वाटतं म्हणूनच त्या अभिनयाचं किंवा खूप मनापासून मी ते डायलॉग्स आणि ती भूमिका केल्या असल्यामुळे लोकांना खूप आवडली, अपील झाला. आठवतात ते डायलॉग? आठवतात? फार दिवस झालेत खरं तर शूटिंग होऊन. थोडाफार प्रयत्न करते कारण त्यावेळेस तो अटायर आणि ते मूड आणि तो जोश थोडा वेगळा असतो, पण मी प्रयत्न करते. हे पहा यशोदे, एका मांग एका मांग एवढ्या पोट्ट्याची रांग लावली. घराले वारस पाहिजे, घराले पोट्ट पाहिजे, म्हणून एवढ्या पोरी पैदा होऊ दिल्या. आता लग्न करायचं म्हणजे हुंडा लागते आणि हुंड्यासाठी शेत सावकाराजवळ गहाण टाका लागते. आता मला सांग, आपल्या गावात एवढ्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली, पण एका तरी शेतकऱ्याच्या बायकोनं आत्महत्या केलेली ऐकली काय तू? त्याला काहीच दुःख नसेल काय? शेतकऱ्याच्या बायकोचा कोणी कधी विचार केला? म्हणजे निसर्ग आपल्याला साथ देत नाही, सरकार साथ देत नाही, पण हुंड्याच्या नावावर शेतकऱ्याने आपल्या सतरंजी बाहेर पाय नाही खायला लावलं पाहिजे. सर्व समजते पण उमजत नाही ना बाई. ए आई, बाबा बोलून राहिलो, सांग त्याला इरी तुडी टाकली म्हणा, या आता लवकर. वा, म्हणून म्हटलं पाहिजे की जे गोडवा आणि त्याच्यामधला गोड्यापेक्षा त्याच्या ज्या भावना आहेत, जे म्हणायचं आहे ते चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचू शकतं. खूप छान अशा पद्धतीचा चित्रपट आहे. खरं तर मीही पाहिलेला चित्रपट आहे आणि ज्या पद्धतीने तो इम्पॅक्ट करतो लोकांच्या मनावरती आणि जी पोहोचणं जे असतं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने. मनोरंजन हा सगळ्यात पहिला उद्देश मला असं वाटतं पूर्ण झाला पाहिजे. कारण आपण लोकांकडनं तिकीट घेऊन हा सिनेमा जेव्हा त्यांना दाखवतो तेव्हा मनोरंजन हे पहिलं झालं पाहिजे. आणि ते देत असताना तुम्ही जर काहीतरी देऊ शकत असाल की सांगू शकत असाल की अरे संदेश, तर ते म्हणजे सगळ्यात इफेक्टिव्ह सिनेमा असं मला वाटतं. सरकारकडून पैसे मिळण्यासाठी लटकून गेलं बिचारीला तोरावर, गेल्यावरही बघूनच राहिली बिचारी. आता एवढं सगळं करत असताना कुटुंबाची साथ आणि हा सगळा विषय तर येतोच. कारण शेवटी नाही म्हटलं तरी तुम्ही एका वेगळ्या फील्डमध्ये उतरत असता आणि जेवढा कॉन्फिडन्स तुम्हाला असतो तेवढा
त्याच्या दुपटीनं कॉन्फिडन्स तुमच्यावरती त्यांचा असणं आवश्यक असते. तर ते कशी साथ होती, कुटुंबाची साथ या सगळ्या प्रवासामध्ये कशी होती? खूप चांगली होती. कारण मला म्हणायचं, मला 2 मुली आहेत. तर एक आई म्हणून काम करत असताना जी रोज अगदी सकाळ संध्याकाळ आई मिळत होती, ती मुलींना कदाचित त्या पिरियडमध्ये मिळाली नाही. तर त्याच्यात मला म्हणायचं की त्यांची मला खूप चांगली साथ मिळाली, की त्यांनी मला सपोर्ट केला याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, माझे मिस्टर जे आहेत ते ऑटोमोबाईल इंजिनियर आहेत. त्यांचा खरं या क्षेत्राशी दूरपर्यंत काहीही संबंध नाही. म्हणजे क्षेत्राशी नाही, दोन्ही नाही. म्हणजे गमतीची एक गोष्ट सांगेन की मी ही जी कादंबरी लिहिली, मला आई व्हायचंय, ही आजतागायत त्यांनी पूर्णपणे वाचली पण नाहीये. फक्त एकच मला म्हणेन की प्रत्येक पुरुषामागे जसा एका स्त्रीचा हात असतो कर्तबगार पुरुषामागे, तसं मला खरोखर सांगायला आवडेल की माझ्यावर इतका प्रचंड विश्वास त्यांनी टाकला की त्यांना माहिती होतं की जोपर्यंत स्वतः 100% विश्वास तयार होत नाही तोपर्यंत ही समोर जाणारच नाही. त्याच्यामुळे आपण अगदी हिच्या पाठीशी उभं राहावं. ते उभे राहिले. आणि मला म्हणायचं की ती जी जरी या क्षेत्राशी संबंध नव्हता तरी सुद्धा जो विश्वास होता माझ्यावरचा, त्याच्यामुळे मी खूप काही, कुठलीही स्त्री म्हणजे काही करू शकेन असं मला वाटतं. आणि आता जाता जाता आपण तुझ्या येणाऱ्या प्रोजेक्ट विषयी अर्थात तू सांगितलंस तर, कारण मलाही व्हायचंच एवढ्या यशानंतर पुढचं काय हा निश्चितपणानं जसा प्रश्न तुला पडला असेल तसा प्रेक्षकांनाही असणारच आहे की आता नवीन काय पाहायला मिळणार, काय नवीन येणार आहे, आणि त्याच्याबद्दल काही विचार किंवा असं काही झालंय? हो, अगदी पटकन असं म्हणजे मला म्हणायचंय की नेहमीच सहारा समय आणि तुमच्या ह्या कार्यक्रमाने खूप नवीन येणाऱ्या प्रत्येक प्रोड्युसर डायरेक्टरला खूप कौतुकाने साथ दिली आहे. तशी मला पण तुम्ही दिली होती, मला माहिती आहे. तर मी ह्या कार्यक्रमातच लवकरच सांगेन काय माझं दुसरं दडपण आहे. कारण काय, पहिलं केलं खूप मेहनतीने केलं, देवानी साथ दिली, सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले. दुसरंही खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे लिखाणाचं जवळपास आता संपत आलंय आणि आता 1-2 महिन्यामध्ये मी ते सांगेन सगळ्यांना, तुम्हाला निश्चित पहिल्यांदा सांगेन. तर मला दडपण जरी आलं तरी मला असं वाटतं की दुसरंही मी खूप मनापासून तेवढ्या ताकदीने करण्याची आता तरी तयारी सुरू केली आहे. म्हणजे क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा तुला तुझ्या येणाऱ्या प्रोजेक्टसाठी, आणि आता जे काही तू यश मिळवलेलं आहेस त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून अभिनंदन. आज सिनेगट्टामध्ये आलीस आणि खूप खूप मनमोकळेपणाने बोललीस, त्याच्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. आणि माझ्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला हा कार्यक्रम खरोखर नेहमीच खूप आवडतो की या कार्यक्रमातून खूप काही लोकांना चांगल्या आणि सत्य गोष्टी कळत असतात, लोकांपर्यंत पोचतात. लोकांचं प्रेम आम्हाला तुमच्या कार्यक्रमाने पण भरपूर मिळतं, त्याच्याबद्दल मीही तुमची धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आज आपल्यासमोर होते ॲडव्होकेट समृद्धी पोरे. मलाही व्हायचंय नावाचा त्यांचा हा चित्रपट निश्चितपणानं जसा तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला आवडला असेल, आता समुद्रापार तो सगळ्याच मराठी प्रेक्षकांना पण आवडला आणि नॉन महाराष्ट्रीयन प्रेक्षकांना देखील आवडलेला आहे. येणार प्रोजेक्ट समृद्धीताईचा आहे आणि तो लवकरच सुरू होईल, त्यासाठी आपण तिला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुन्हा भेट पुढच्या सिनेकट्टामध्ये एका नव्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार, गुड बाय.